नमस्कार, मी धनश्री. आपण पाहताय बाय माणूस विशेष डे विथ लीडर, अर्थात एक दिवस उमेदवारासोबत. आणि आज आपण आलो आहे अशोक पवार यांच्या घरी. अशोक पवार यांची या मतदारसंघात बापू म्हणून ओळख आहे. अशोक पवार हे शिरूर हवेली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. आज आपण त्यांच्या प्रचार दौऱ्यात सामील होणार आहोत. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार आहेत. बापू, आजचा प्रचार दौरा कसा असणार आहे आणि तुम्ही भाषणात कोणते मुद्दे मांडणार आहात? आता प्रचार दौरा म्हणण्यापेक्षा आज गाठीभेटीवरती भर देणार आहे. ठराविक काही लोकांच्या गाठीभेटी घेणं गरजेचं आहे. त्या गाठीभेटी प्रामुख्यानं आज घेणार आहे. आणि गाठीभेटीमध्ये आपली भूमिका तर आपण सांगतच असतो की बाबा आपल्याला शिरूर हवेलीचं पुढच्या विकासाची दिशा काय, आजपर्यंत केलेली कामं लोकांच्या डोळ्यासमोर आहे. भावी निवडणुकीच्या धावपळीत तुम्ही बापूंची काळजी कशी घेता? म्हणजे त्यांचा डाएट प्लॅन काय आहे? डेलीचा डाएट प्लॅन त्यांचा असाही एरवीचा काही नसतो आणि निवडणुकीत तर त्यांचं अजिबात लक्ष नसतं. सकाळी फक्त चहा आमच्या दोघांचा बरोबर होतो दिवसातला. म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही ठरवले की काही नाही, निदान एक कप चहा आपण दोघांनी बरोबर प्यायचा. सकाळी चहा बरोबर कधी चहा चपाती खातात, कधी बिस्किट खातात. नाश्ता असा प्रॉपर काहीच नसतो. त्याच्यावरच बाहेर वडापाव असेल, मिसळ असेल, आज त्यांचा डाएट प्लॅन असतो. खरं तर तुमचं शिरा खूप स्पेशल आहे. त्या शिराची खूप चर्चा आहे सगळ्यांमध्ये. काय सांगा? आमच्या सासूबाईंची ती स्पेशालिटी आहे. सुरुवातीला जमत नव्हता, परंतु प्रयत्न करून करून त्या टप्प्यापर्यंत पोहोचले. परंतु शिरा खाण्यासाठी आवर्जून कार्यकर्ते फोन करून येतात की भाभी आम्हाला आज नाश्ता करायचा आणि शिरा खायचा आहे. माझ्याकडं तरी अशी पद्धत आहे की आलेला कार्यकर्ता डायरेक्ट माझ्या किचनच्या ओट्यापर्यंत असतो. एक ती प्रेम आपुलकी ती कार्यकर्त्यांची आम्ही जपलेली आहे. आणि त्याच जपणुकीतून जे काही आत्ता बापूंना पाठबळ मिळते ते त्याचाच एक भाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बापूंच्या प्रचार दौऱ्यात आपण सामील झालो आहे. आपल्या सोबत बापू आहेत. बापू, कसा मिळतोय मतदारांचा प्रतिसाद आपल्याला? खूप छान प्रतिसाद आहे. कालच आपण पाहिलं असेल की या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर सभा जी वडगाव राजा येथे झाली, तिथं माणसांचा जनसागर इतका मोठ्या प्रमाणात लोटला होता
की आपण आश्चर्यचकित झाला असताल की एवढी मोठी सभा झालीच नाही, इतकी प्रचंड प्रतिसाद सामान्य जनतेचा होता. या मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसते, आता काय सांग? उलट चांगलं आहे की मागच्या पंचवार्षिकला अशी थेट लढत होती आणि लोकांनी मला सुमारे 42,000च्या फरकाने निवडून दिले. आज परिस्थिती इतकी चांगली की कमीत कमी 1 लाखाच्या फरकानं मी या मतदारसंघात विजय होईल. कारण आज लोकांना पक्ष फोडाफोडी, गद्दारी अजिबात मान्य नाही. त्यामुळं मी ज्या निष्ठेनं पवारसाहेबांच्यावर राहिलोय, ज्या निष्ठेनं मी जनतेवर राहिलोय, त्यामुळं लोकांचं प्रेम माझ्यावरती खूप खूप आहे. माझ्या त्या भूमिकेवरती प्रेम आहे. मतदारांनी यावेळेस पुन्हा तुम्हालाच का निवडून द्यावं? आपण पाहतो की एका बाजूनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विकास खूप केलाय आणि तो विकास करत असताना तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा पोहोचल तो सातत्यानं मी प्रयत्न केलेला आहे. त्यात प्रामुख्यानं आरोग्य खात्याशी निगडीत, म्हणजे आज लोकांना आरोग्याच्या खूप समस्या आहेत आणि कुठं ॲक्सिडेंट झाला, कुठं आजारी पडलं तर लाखो रुपये आज हॉस्पिटलला भरावं लागतात. ते भरणं कठीण आहे लोकांना. म्हणजे ICUला जर पेशंट गेला सामान्याचा, त्याला जमीन विकावं लागते, घरदार काही विकावं लागतं, बँकेचे कर्ज काढावं लागतं. अशा वेळेला 10% रुग्णाला मोफत औषधोपचार योजना आहे किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे आपण त्याला 100% मोफत त्या गरीब जो कोणी रुग्ण असेल त्याला मतदारसंघात काय केलं, काय करायचंय आणि आमदार झाल्यानंतर, पुन्हा आमदार झाल्यानंतर तुमचं नवीन विजन काय असणार आहे? सर्वात मोठं वाघोली गाव आहे माझ्या मतदारसंघात. तिथल्या काही समस्या खूप मोठ्या आहेत, म्हणून वाघोली पुणे महानगरपालिकेत जावी याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले. अनेकांचा रोष पत्करला पण मी कोणाचंही ऐकलं नाही. मी म्हणलं वाघोली PMC मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आपण पहिल्यांदा PMC मध्ये घालवली. तिथं मोठा पिण्याचा पाण्याचा प्रश्न. आज आपण तिथं जवळपास 230 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम सुरू आहे. पूर्वी लोकांना त्यांच्या खिशातनं 180 कोटी रुपये वर्षाचे पे करावं लागत होते, विकत घ्यावं लागत होते. टँकर माफिया नावाची गोष्ट मोठी वाघोली गावामध्ये होती. ती सगळी आपण हाणून पाडण्यासाठी पिण्याच्या पाण्याची योजना, भामासखेड मधलं पाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीची जी समस्या आहे, ती वाहतुकीची समस्या सुद्धा फार गंभीर आहे वाघोली किंवा फार शिरूरपर्यंत. म्हणून त्यासाठी दुमजली पूल मंजूर व्हावा म्हणून मी आदरणीय पवार साहेबांच्याकडे प्रयत्न केले, आदरणीय गडकरी साहेबांच्याकडे प्रयत्न केले. त्याला मला यश मिळालं आणि दुमजली पूल मंजूर होऊन त्या आता टेंडरच्या प्रोसेसमध्ये आहे. लवकरच टेंडर ओपन होऊन त्याचं काम सुरू होऊ शकतं. यापूर्वी तुम्ही अनेकदा बोलले, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कुठेतरी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, नक्की काय? आपण पाहिलं असेल की ह्या पक्षांतर ज्यावेळेला 15-16 महिन्यापूर्वी काही घटना घडल्या, कोणीतरी पक्ष पळवला, त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती खूप मोठं प्रेशर आणलं गेलं की आमच्या पक्षात या. मी सांगितलं मी पवार साहेबांचा निष्ठावान. मी कॉलेज जीवनापासून आदरणीय शरदराव पवार साहेबांच्यावर प्रेम करतो. त्यामुळे मी शरदराव पवार साहेब सोडून जाणंच शक्यच नाही. म्हणून सांगितलं की माझं काही हो, सगळं काही नुकसान हो, पण मी पवार साहेबांना सोडणार नाही. त्यामुळं त्याचा त्रास मला, माझ्या मुलाला, कुटुंबियांना खूप झाला. त्या त्रासातनं आज आम्ही अजून चाललेलो आहे. सरकाराचं असं आहे की त्यांना बाकीचं काही घेणं देणं नसतं, फक्त त्यांच्या पक्षात यायला पाहिजे. त्यांच्या पक्षात मी जात नाही म्हणून त्रास द्यायचं काम आज कुटुंबाला पण काही नेत्यांच्याकडनं होत आहे. निकालानंतर तुम्ही सत्तेत असाल का आणि तुम्हाला मंत्री म्हणून पाहू शकतो का? हो का ताई, मी जो निष्ठेने राहिलो, मी काय मंत्रिपदाची हव्यास माझ्या डोक्यात नाही. एक आमदार सुद्धा खूप चांगलं काम करू शकतो हे मी दाखवलेले माझ्या
10 वर्षाच्या राजकारणाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळं आमच्या डोक्यात अजिबात नाही उद्या मी आमदार झाल्यावरती जनता मला आशीर्वाद देतील, ते मला पाठवतील, पवारसाहेब निर्णय करतील, ते जे काय निर्णय करतील ते आम्हाला मान्य असतात. त्यामुळं मी त्या कसल्याही हव्यासाच्या पाठीमागं अजिबात नाही. एक आमदार म्हणूनच मी चांगलं काम करू शकतो. मतदारसंघात काय केलंय, काय करायचंय आणि तुमचं नवीन विजन काय? तुम्हाला सांगू का ताई, मतदारसंघात काय केले ह्याच्या वेळेला प्रश्न मला आपण विचारता. मी थोडं हटके काम केले. हा जर समाज सुधारायचा असेल, त्याला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला इनोव्हेशन शिवाय मार्ग नाही. जे नाविन्यपूर्ण तुम्ही कामं करावं लागतील किंवा ज्या काही योजना आहेत त्या नीट राबत नाहीत, त्यात काही बदल केले पाहिजे तर त्या योजनेचा आमूलाग्र बदल होऊन तो लोकांना फायदा होईल. उदाहरणार्थ आरो सिस्टीम, जे पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी, ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा आणली 2009ला. ज्या वेळेला ह्या नदीकाठच्या आमच्या सगळ्या गावांना खूप घाण पाणी प्यावं लागत होतं. उदाहरणार्थ मुळा मुठा नदी आमच्या भीमा नदीला मिळते. आपल्याला माहिती आहे की मुळा मुठा नदीमध्ये पुण्याचं सिवेज वॉटर डायरेक्ट सुटलं जातं आणि ते पाणी आम्ही पितो. त्यामुळं आम्हाला पोटाचे, किडनीचे खूप मोठे आजार आम्हाला त्या ठिकाणी आमच्या लोकांना होत होते. म्हणून आरो सिस्टीम मी असा प्रयत्न केला की स्वच्छ आणि शुद्ध द्यायला हे मशीन चांगलं आणि स्वस्त आहे. म्हणून 25 पैसे लिटरनं हे पाणी आपण दिलं. हे सगळं करत असताना मी सरकारला करणं भाग पाडलं इनोव्हेशनमध्ये. तसंच पूर्वी शिक्षकांच्या बदल्यामध्ये गैरप्रकार चालायचे. मी विचार केला हे कसं थांबवता येईल. आपल्याकडे कशाला शिक्षक जून महिन्यात येतात बदल्या मागायला, हे थांबलं पाहिजे. म्हणून शिरूर पंचायत समितीमध्ये मी पहिला अभिनव प्रयोग केला की शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन ही संकल्पना मांडली, ती महाराष्ट्रभरली. तिसरं, रेशनिंगच्या धान्यामध्ये खूप काळा बाजार होत होता. मी विचार केला हा काळा बाजार कसा थांबवायचा, काय केलं पाहिजे. म्हणून माझ्या मनामध्ये संकल्पना आली, जर ह्याला थंबवर नेलं की हे रेशन थंबवर वाटायचं. म्हणून महाराष्ट्र सरकारला मी GR काढायला लावला. 5 गावांना पहिल्यांदा GR शिरूर तालुक्यातला काढला गेला. 5 गावात हा प्रयोग म्हणून सुरू झाला. आज तो महाराष्ट्राने उचललाय की बायोमेट्रिक सिस्टम. बायोमेट्रिकमुळं चोऱ्या थांबल्या. नाही तर पूर्वी मिळालेली माणसं धान्य घेऊन जात होते. अंगठा कोणी मारायचा, कोणाचा कोण तपासते एवढ्या करोडो लोकांच्या धान्य वाटपामध्ये. म्हणून ती संकल्पना फार चांगली राबली. लोकांना समाजाचाच पैसा असतो, सरकार म्हणजे कोण, समाजाचा पैसा, तो पैसा वाचला गेला. धरणातला तळ्यातला गाळ काढायला रॉयल्टी लागायची. रॉयल्टीमध्ये पण भ्रष्टाचार व्हायचा. मग तो भ्रष्टाचार कसा कमी करावा म्हणून मी त्याच्यावर लक्षवेधी मांडली. मी सांगितलं सरकारला, अरे तुमचं धरणतळ आम्ही खोल करतोय, शेतकरी निघणारा गाळ, निघणारी माती तुमच्या खराब जमिनीवर टाकतोय, ती जमीन सुपीक करतोय, रॉयल्टी माफ करा. माझ्या म्हणण्यानुसार ती रॉयल्टी माफ झाली. रुग्णालयाचा विषय महत्वाचा केला मी. रुग्णालयाचा एक कायदा असा आहे की सरकारी जमीन शेवटी लोकांची म्हणजे सरकारी, आपल्या जमिनी नाममात्र भाड्यानं या हॉस्पिटलला दिलं जातं. प्रामुख्यानं पुण्याची नावं घ्यायची झालं तर रुबी हॉस्पिटल, जहांगीर, KM, संचेती, हार्डीकर, किनानाथ मंगेशकर, पुणे हॉस्पिटल, आदित्य बिर्ला, अशी प्रमुख 60 हॉस्पिटल आहे की ज्यांच्या सगळ्यांच्या जागा ह्या लोकांच्या आहेत. आणि मग इथं एक कायदा केलाय. काय कायदा केलाय? 10% रुग्णाला मोफत औषधोपचार योजना प्लस 20% बेड्स शिल्लक ठेवावं लागतात. आता हे शिल्लक ठेवत होते का, तर परत प्रश्नचिन्ह आहे. 10% रुग्णाला देत होते का, परत प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून ह्या योजनेमध्ये काही बदल मी करायला लावले. त्यावेळेला ह्याचे प्रमुख होते असिस्टंट चॅरिटी कमिशनर.
मी म्हटलं की यांच्या जागेवर कलेक्टर शुड बी द चेअरमन ऑफ दॅट कमिटी, आणि एखादा आमदार घ्या. कलेक्टरला त्या कमिटीचं चेअरमन केलं, सेक्रेटरी असिस्टंट चॅरिटी कमिशनर झाले. एक आमदार, मला काही अपेक्षा नव्हती, पण 2009च्या दरम्यान मला घेतलं गेलं आणि मी काम सुरू केलं. की त्यामध्ये कायदा असं सांगतोय की त्या हॉस्पिटलचं महिन्याचं ग्रॉस इन्कम जितकं असेल त्याच्या 2% रक्कम ही गरीब रुग्णावर खर्च करायची. आज तुम्ही महाराष्ट्राची माहिती घेतली तर 550 हॉस्पिटल या योजनेच्या अंतर्गत आहे, आणि एकूण वर्षाचा गरिबांच्या किती खर्च करतात हा आकडा घेतला तर तो सुमारे 2,500 कोटी. मग ही योजना लोकांना भावली, म्हणजे लोकांना गरिबांना न्याय मिळायला लागला. त्यामुळं या योजनेमध्ये माझं चांगलं काम झालं. अशी वैशिष्ट्यपूर्ण कामं तुम्ही जर केली तर त्याचा फायदा निश्चितपणे होतो. उदाहरणार्थ आता जिल्हा परिषदेची शाळा आहे, काही ठिकाणी 5वी पर्यंतच वर्ग आहे, मग तुम्ही तिथं का 6वी 7वी देत नाही, किंवा 4थी पर्यंत असेल तर पुढचे वर्ग का देत नाही, ती भूमिका मांडली. सणसवाडीच्या आमच्या शाळेला नुसतं 8वी 9वीचा नाही तर मी 12वी पर्यंत शाळेला परवानगी आणली. महाराष्ट्रात एक पहिलं उदाहरण आहे की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला 12वी पर्यंतच्या वर्गाला परवानगी दिली. मला सांगा, सामान्य कुटुंबातली मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकतात, मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी. मग अशा वेळेला आज आपण खाजगी शाळा भरपूर आहेत, पण त्यांची फी परवडत नाही आपल्याला. मग इथं म्हणजे फीचा विषयच राहत नाही जिल्हा परिषद शाळेत आमच्या. मग जर तिथं 12वी पर्यंत वर्ग चालू झाले तर कितीतरी सामान्य कुटुंबाचा फायदा होईल. पूर्वी आपण सणसवाडीच्या शाळेला प्राथमिक शाळा म्हणत, आता ती शाळा उच्च माध्यमिक विद्यालय या नावाने गणली जाईल. भविष्यामध्ये माझ्या मनामध्ये तर काही जिल्हा परिषदेच्या ह्या शाळा सक्षम असतील, खोल्या असतील, तर तिथं तुम्ही कॉलेज सुद्धा सुरू केलं पाहिजे. म्हणजे सिनियर कॉलेजची सुद्धा तिथं का सुरुवात करत नाही? आज आपल्या जिल्हा परिषद शाळेत अनेक शिक्षक बंधू आमचे MSc BEd आहे, BSc BEd आहे, MA BEd आहे, MAd आहे, DEd आहे, कितीतरी उच्च शिक्षित आहेत आमचे आजचे तरुण मुलं. कारण आपण पाहतो नोकऱ्या मिळत नाही, म्हणजे उच्च शिक्षित पुढे जातात, जिथं नोकरी मिळत तिथं मग हुशार मुलं शिक्षक शिक्षिका म्हणून काम करतात. उद्या ते प्राध्यापकांच्या रोलमध्ये राहतील. आम्हाला आनंद आहे की एक शिक्षकाला जेवढ्याला आपण प्राध्यापक म्हणू त्यांना आनंद होईल, किंवा प्राध्यापिका म्हणू तिला आनंद होईल. त्यामुळं असे बदल खाली तळागाळामधले लोकांचे प्रश्न. त्या महाराष्ट्रामध्ये धुळ्याला शिरपूर पॅटर्न खूप चांगला आहे. मी शिरपूरला गेलो, पाहिलं, आणि हा पॅटर्न शिरपूरचा महाराष्ट्रात का घेऊ नये म्हणून मी पवार साहेबांना 150 आमदारांचं पत्र दिलं 2009-14 मध्ये. साहेबांनी ते ऍक्सेप्ट केलं. त्यावेळेला डॉक्टर नितीन राऊत हे रोजगार हमीचे मंत्री होते, त्यांच्या मार्फत एक काम सुरू झालं. पुढे अनेक संस्था त्याच्यात आलं. अनेक महाराष्ट्रातल्या गावाला आज टँकर उन्हाळ्यामध्येच लागतात. उन्हाळ्यामध्ये म्हणण्यापेक्षा पण जानेवारी महिना सुरू झाला की टँकर सुरू होतो, आणि मग तिथं पण टँकर माफी आहे, करोड रुपयाचे घोटाळे. मग हे कमी करायचं तर कसं करायचं? तर शिरपूर पॅटर्न राबवला, म्हणजे नाला रुंदीकरण, खोलीकरण आणि सिमेंटचे बांधारे टप्प्याटप्प्याने त्याच्यावर बांधणं, याला शिरपूर पॅटर्न म्हणतो. मग त्यामुळं पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या नाल्यात साचला जातो, मग तो वाहत नाही, आणि मग पुढं जवळच्या विहिरी असतील, बोर असेल, त्याला पाणी मिळतं. 8 माई बागायत तर निश्चित होते. शिवाय पियाला पाण्याला टँकर अजिबात त्या गावाला लागतच नाही. आज एक धरण बांधायचं म्हणलं तर तुम्हाला 25,000 कोटी रुपये लागतात, आणि धरण पूर्ण व्हायला 20-25 वर्ष लागतील. म्हणजे आता अशक्य गोष्टी झाल्या. त्याच्याऐवजी 25,000 कोटीपेक्षा 10,000 कोटी जरी खर्च केले शिरपूर पॅटर्नला, किंवा चेन ऑफ बंधारा म्हणतोय आपण, तर खूप फायदा होईल. म्हणून ती मागणी माझी होती, ती मागणी मी विधानसभेत सातत्यानं लावून धरली. असे अनेक अद्भुत इनोव्हेशन मध्ये जर तुम्ही कामं केली तर ते समाजाला फायदा होतो. मी तुम्हाला रेशनचं सांगतो की 2009 ते 14 मध्ये मी अभ्यास केला. ग्रामीण भागात प्रतिमानशी लिटर रॉकेल जास्त पाहिजे, पण ते कमी होतं. प्रतिमानशी 2 युनिट होतं, त्यांना शहराला 3 होतं. आज मला सांगा, शहरामध्ये 24 तास लाईट, ग्रामीण भागात आहे का हो? आम्हाला 8 तास लाईट मिळत नाही. मग आम्हाला रॉकेल काय जास्त नाही. मी खूप भांडतो. मग कमिटी स्थापन झाली, मी खूप आरडाओरडा केला. मग केव्हा पुढं तरी मग त्यावेळेला समान रॉकेल वाटप महाराष्ट्रात झालं. त्याचा पाठपुरावा अशोक पवार आहे. आता ही मी जे इनोव्हेशन मध्ये कामं केली, अनेक केली, त्याच्यामध्ये काही छोटी मोठी होती की उदाहरण त्यावेळेला DPDC मध्ये 4.5% निधी हा इनोव्हेटिव्ह साठी रिझर्व्ह ठेवायचा असतो. पण काय नाही, मार्च महिन्यात कोणीतरी तो पालकमंत्री असेल, तो
वेगळ्याच रस्त्यावर खर्च करायचा. त्यावेळेला बघा गावागावात मी जायचो, स्मशानभूमीमध्ये बसायला जागा नसायची, लोकांना दगडावं मुरमावं माती बसावं लागायचं. मी साधक संकल्पना दिली की इथे एक ओटा बांधून द्या, की ह्या गावची लोकसंख्या समजा एक 7,000 आहे, तर आपल्याला लोक त्याचे 2,000 लोक त्या ओट्यावर बसतील, असा एक पिव्हिंगचा साधारणतः 2 फूट उंचीचा ओटा बांधायला काय, म्हणून त्याला 5 लाख रुपये द्या आम्हाला फक्त. शेड पूर्वी पत्र्याचे होते, ते पत्र्याचे शेड लगेच खराब व्हायचे, मी म्हणलं आरसीसीचे द्या, आरसीचे शेड दिले. अनेक गावामध्ये आपण जेवढे रस्ते करतो तर गावात गटारं खूप असतात, खेडेगाव सुद्धा, मग तिथं जर कॉन्क्रीटचे रस्ते दिले तर ते रस्ते टिकतात, कारण डांबराचे रस्ते टिकत नाही, म्हणून ते केलं. गावागावातले चौक पिव्हिंग ब्लॉक बसून मी सुशोभित केले, कॉन्क्रीटचे चौक केले, त्याचाही फायदा निश्चितपणे त्या गावाला झाला. म्हणजे ही जी मी कामं केली त्याला मला एक मोठा आनंद, की ही गावं, ही जी कामं आहेत माझी, ती उद्याच्या अनेक वर्षात लोकांच्या लक्षात राहील. एक अद्भुत काम करणारा माणूस आहे, वेगळं काम करणारा माणूस आहे. मला हे सांगा तुम्ही, मी एक मागणी सतत करायचो, की मी सांगायचो एखादा उद्योगपती असा दाखवा की ज्याचा मृत्यू साप चावून झालाय किंवा ज्याचा मृत्यू वीज पडून झालाय. मरतोय कोण? शेतकरी मरतोय, शेतमजूर मरतोय, कामगार मरतोय. मग ह्याला 5 लाखाचं विम्याचं संरक्षण का देत नाही तुम्ही? ते दिलंच पाहिजे. ही भूमिका मी सातत्यानं मांडली. त्यामुळं याचा फायदा, आणि शिवाय याला मी खूप वाईट सगळीकडे सांगत असतो, का तर अनेक लोकांना योजनाच माहिती नसतात, की बाबा ह्या हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलला बोर्ड लावायला लावले उदाहरणार्थ. मग लोकांना माहिती व्हायला लागलं हॉस्पिटलचा त्रास होतो याच्यामध्ये, पण हळूहळू कायद्यात अजून बदल केले तर त्याचा फायदा निश्चितपणे होईल. आता उलट कायद्यात असं सांगितलं जातं की समजा रुबी हॉस्पिटल आहे तर त्याला चॅरिटेबल हॉस्पिटल असं नाव दिलंच पाहिजे, कायद्यात तरतूद आहे. अजून ऐकत नाही, पण भविष्यात ते पण मी नीट करेल. त्यांना ते शब्द धर्मादायाच्या अंडर हे लिहायला मी भाग पाडले. त्यामुळे एक मनस्वी आनंद आहे की बाबा आपण असं एक इनोव्हेशन मध्ये काम केलेलं आहे. आज ते काम करत असताना पुढं आता मला भविष्यात काही कामं करायची, ती भविष्याची कामही महत्वाची. उदाहरणार्थ भविष्यातलं महत्वाचं काय, माझ्या मतदारसंघात वाहतूक ट्रॅफिक जामचा इतका विषय, लोक फार वैतागतात. आता जर त्या रस्त्याची वाहन क्षमता कमी असेल आणि त्या रस्त्यावर रोज 1,70,000 वाहनं जात असतील तर शक्यच नाही. म्हणून 2-3 किलोमीटरचं अंतर पार करायला रोज तुम्हाला तास लागतात. म्हणून त्या काळात मी पाहिलं फ्लायओव्हर ब्रिजची मी कल्पना मांडली. लोक हसले मला, काय की 14ची गोष्ट असेल. लोक म्हणली कशाचं फ्लायओव्हर ब्रिज होऊ शकतो का? मी परत आमदार झाले, मी परत प्रयत्न सुरू केले. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय नितीन गडकरी साहेब यांना पत्र व्यवहार करून ती मागणी केली की आम्हाला इथं नुसता सिंगल नाही तर डबल फ्लायओव्हर ब्रिज द्या, एवढी वाहन आहे. आणि मग त्याला मंजुरी मिळाली. आता त्याचं टेंडर फ्लोट झाले आणि टेंडर कधी एवढ्यात 10-12 दिवसात ओपन होईल आणि ते काम प्रत्यक्षात सुरू होईल. त्याचा निश्चितपणे फायदा वाघोली परिसर असेल, पुढचा सगळा शिरूर परिसर असेल, त्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ती समस्या वाघोलीची ड्रेनेजची, कारण वाघोलीची लोकसंख्या 3.5 लाख आहे एका गावची. मग ड्रेनेजची समस्या की ड्रेनेज नीट ह्या बिल्डरांनी नीट काम केलं नाही, कुठल्या कुठं जोडलेलं आहे, म्हणजे ते सुधारणा करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर MSCBचं सुद्धा सबस्टेशन मोठमोठे उभं करणं गरजेचं आहे. कारण 3.5 लाख लोकसंख्येत जर तुम्ही ग्राहक विचारले मला तर ते जवळजवळ 85,000 ग्राहक आहे MSCBला. आज 85,000 हे तालुक्याला असतात. एका तालुक्याला 85, एका गावाला 45,000. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं. तर आपण ती पण जागा मिळवली. आपण बिल्डरकडच्या ज्या जागा असतात अम्युनिटी स्पेसच्या, त्या अम्युनिटी स्पेसच्या 2 जागा मिळून तिथं 60 कोटी रुपयाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, की ज्यानं करून भविष्यात वाघोलीला आमच्या लाईट चांगली मिळेल. पिण्याच्या पाण्याचा विषय, आज वाघोलीमध्ये टँकर माफिया मोठ्या प्रमाणात, सामान्याला त्रास होत, पण टँकर ह्याला पैसे मिळतात टँकरचे, त्यामुळे त्याला वाटतं का की कधी इथं पिण्याची पाण्याची योजना हो, पण त्याला छेद देत आज मी पिण्याची पाण्याची योजना मार्गी लावली. जो भामासखेडचा पाण्याचा जो विषय जो पुणा कॉर्पोरेशनला जातोय त्यालाच एक ठिकाणी टॅपिंग करून ते आपण वाघोली करता आणतोय. 230 कोटी रुपयाचं काम मंजूर आहे, ते प्रत्यक्षात आता काम सुरू आहे. त्याचबरोबर सिवेज वॉटरचा विषय, किंवा आज तुम्ही PMC मध्ये आम्हाला नेलं, जोपर्यंत तुम्ही सुधार करत नाही तोपर्यंत टॅक्स वाढवला नाही पाहिजे ना. तुम्ही सुधार करा आणि टॅक्स घ्या आमच्याकडनं, आम्ही टॅक्स घालताय. त्याच्यामुळे भविष्यात त्याच्यावर पण मी घाला घालणार आहे. जर तुम्ही सुधार नाही केले
तर आमचा टॅक्स वाढवायचा अधिकार तुम्हाला नाही, ही भूमिका मी विधानसभेत मांडली. त्यावेळेला मंत्री महोदयांनी तिथं येस केलं. प्रत्यक्षात कारवाई व्हायला थोडा विलंब लागतो, कारण अधिकारी वर्ग जितका सक्षम नसला तर त्याचा त्रास निश्चितपणे सामान्याला होतो. पण ते पण मी भाग त्यांना, बाबा रे बाबा तुमचा टॅक्स कमी करा. एवढी सगळी विकास कामं केलीत तुम्ही मतदारसंघात, पण दर 5 वर्षांनी तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागते. तर ताई, लोकशाही या देशात आहे. लोकशाही तर तुम्हाला 5 वर्षांनी परीक्षा द्यावं लागेल. आता मी काय IAS नाही, IPS नाही, IFS नाही. त्यांनी एकदा परीक्षा दिल्या की परत काय त्यांना पाहायची गरज नाही. आम्हाला ह्या परीक्षा द्यावाच लागणार आहे. आम्ही केलेल्या कामाचं मूल्यांकन लोकांनी करावं 5 वर्षात, किंवा आम्ही कसं वागतो लोकांशी. दोन्ही गोष्टी, नुसतं कामाचं मूल्यांकन नाही तर एक लोकप्रतिनिधी लोकांशी कसा वागतो, तो त्यांच्या सुखदुःखात सहभाग होतो का नाही, हे सगळं मूल्यांकन आमचं 5 वर्षांनी केलं जातं. त्याच्यासाठी दर 5 वर्षांनी ही आमची परीक्षा असते. आम्ही चांगलं काम केलं, संपर्क चांगला ठेवला तर आम्हाला परीक्षेचे पेपर सोपे जातात, त्यामुळे आम्ही पास होतो. त्यावेळचे आपण पाहिलं असेल की लोकांचा सहभाग, किंवा कधी कधी एखादा विषय काहीतरीच निघतो की ज्याच्यामुळं चांगल्या माणसाला त्रास होतो. या लोकशाही प्रणालीमध्ये आमचे काही म्हणणे माझ्यासारख्याचं की मतदान करताना त्याचं आधार कार्ड वापरलं पाहिजे. आज बोगस मतदार नोंदले जातात, तो 3-3, 4-4 ठिकाणी असतो. तर हेच जर आधार कार्डच्या मार्फत जर मतदान झालं तर निश्चितपणे एक चांगले दिवस या लोकशाहीला महाराष्ट्रात किंवा देशात येऊ शकतात. मतदारसंघात घोडगंगेचा विषय खूप गाजतोय. काल शरद पवारांनी पण तो सभेत विषय घेतला, त्याबाबत काय सांग? आपल्याला सांगू इच्छितो की NCDCच्या मार्फत महाराष्ट्रातल्या 20 साखर कारखान्याला पैसे दिले. त्यात आम्ही पण एक कारखाना होता आमचा, रावसाहेबदादा पवार घोडगंगा. पण केवळ मी त्यांच्या पक्षात जात नाही, मी शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे म्हणून माझी फाईल अडवली गेली. त्या मुद्द्यावर मी हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने ऑर्डर केली आमची की 107 कोटी रुपयाचा निधी यांचा राखीव ठेवा. याचा अर्थ सरकारला चपराक आहे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अशोक पवार सहकारात एकटा मालक नसतो, 25-30 हजार सभासद असतात. सरकारमधल्या जे काही लोक असतील, हे मंत्री महोदय असतील, त्यांनी याचा विचार केला पाहिजे. अर्थ खात्याने जर आमची फाईल अडवली आम्ही काय करू शकतो. त्यामुळं संस्था म्हणून संस्थेकडे पाहिलं पाहिजे की हजारो लोकांची असते. केवळ मी त्यांच्या पक्षात जात नाही आणि मग त्यांच्या पक्षात आम्ही गेलो, त्या वॉशिंग मशीन मध्ये आम्हाला टाकलं जातं आणि स्वच्छ केलं जातं. ही अनेक उदाहरणं या राज्यांनी पाहिलेली आहेत. मी काय नवीन सांगतो. समोरच्या उमेदवारांनी तुम्हाला आव्हान दिलंय. ताई, कसलंच आव्हान नाही. मला सांगा की दल बदलू लोकांची काय किंमत लोक ठेवतात हे तुम्हाला माहिती. मी आदरणीय पवारसाहेबांच्यावर निष्ठेनं राहिलो, मी जनतेबरोबर निष्ठेनं राहिलो, मी गद्दार नाही. ही जी लोक गद्दार आहेत त्यांना लोक धडा शिकवतात. हे अनेक उदाहरण आहे. पवारसाहेबांना 52 आमदार सोडून 1980ला गेले, एक पण निवडून नाही आला. आज तुम्ही स्वार्थासाठी पक्ष बदलताय काय, तर आम्ही विकासासाठी. उद्या आम्ही सत्तेवर आलो तर तुम्ही विकासासाठी आमच्यात येणार का? कुठंतरी तुम्ही ठाम भूमिका असली पाहिजे. लोकसभेला याचं एक चांगलं उदाहरण ह्या आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात काय केलं, आढळराव साहेबांनी पक्ष बदलला. लोकांनी फिकून दिलं 1,53,000. कारण लोकांना हे मान्य नाही की आयात केलेला उमेदवार. आजचा माझ्या समोरचा उमेदवार आयात केलेला आहे, त्यामुळे त्याची मला काही चिंताच नाही. त्यात तो कुठं माझा स्पर्धकच राहू शकत नाही. आज इथं खरं म्हणजे लोक उमेदवाराचं सुद्धा तुलना केली जाते. मी काय कशातला, मी MIDC माफियाला मदत करीत नाही, मी काय लँड माफिया नाही, मी सँड माफिया नाही. ही सगळं जर नीट अभ्यास केलं तर तुमच्या लक्षात येईल की कोण लँड माफिया, कोण सँड माफिया, कोण MIDC माफिया. ही मलिदा गँग आहे सगळी. त्यामुळे त्यावर काय बोलणं उचित नाही. त्यामुळं लोक निश्चितपणे यांचा प्रभाव मोठ्या मताने केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद बापू, तुम्ही आमच्या बरोबर तुमचं मन मोकळं केलं. हे होते आपल्या बरोबर अशोक पवार.
कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त बाय माणूस. उद्या पुन्हा भेटणार आहोत एका नवीन लीडर सोबत. तोपर्यंत इथेच थांबूया.